एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आता बघू शकता मी काय बनवायला घेतले. मी बनवते प्रसादाचा शिरा, कारण आज आमच्याकडे आहे सत्यनारायणाची पूजा. आणि बघा, आता प्रसादाचा शिरा म्हटला म्हणजे सगळं सेम टू सेम माप घ्यावं लागतं. तर मग मी आता हा 1.25 पावशेरचा बनवते, जास्त नाही बनवते. त्यामुळे मी 1.25 पावशेर दूध, 1.25 पावशेर साखर, 1.25 पावशेर रवा आणि 1.25 पावशेर तूप असं सगळं मिक्स घेतलं आहे. आणि अशा प्रकारे मी आता भाजून घेतलं. सकाळी लवकर भटजी येणार होते आमचे, त्यामुळे मी खूप घाई होती, धावपळ होती. त्यामुळे मी लवकरच उठली आणि लवकरच प्रसादाचा शिरा बनवून घेतला. आणि बघा, असं प्रसादाचा शिरा करताना ना त्याच्यात दूध टाकताना थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही, नाहीतर मग तो असं गचका होतो. आणि मग नंतर बघा लास्टला साखर टाकायची आणि एक वाफ येऊ द्यायची. एक वाफ आल्यानंतर बघा कलर पण छान आला आणि शिरा पण असा मस्त झाला आपला प्रसादाचा शिरा. आणि कलर बघा किती छान झाला आहे. तर तुम्ही पण या आमच्यासोबत, आमच्या पूजेमध्ये सामील व्हा तुम्ही पण. तर आज आमच्याकडे 2 छोट्या यूट्यूबर झाल्या आहेत आणि त्यांची आय डी तुम्हाला सांगतीलच. तर त्या बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या, तर त्या सांगतीलच तुम्हाला त्यांची आय डी काय आहे ते. तुम्ही बघा आता पुढे की त्यांचं चॅनलचं नाव काय आहे. तर त्यांचे नक्की व्हिडिओ बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्यांना पण, म्हणजे त्यांना पण थोडंसं मोटिवेशन मिळेल. आमचे व्हिडिओज बघा, आरुष कॉर्नर अँड सिस्टर आणि ही आराध्या, हे छोट्या दोघं युट्यूबर आहेत का. या आज आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला आले. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आमचे व्हिडिओ बघत चला तुम्ही. मी यांची लिंक शेअर करेल तुम्हाला सगळ्यांना. तर बघा, आता आमच्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात झाली आहे. आता सकाळी 9 वाजले होते, 9 वाजताच पूजा स्टार्ट केली होती. कारण कसं त्यांनाही बऱ्याच ठिकाणी जायचं होतं गुरुजींना, त्यामुळे मग त्यांनी लवकरच पूजा स्टार्ट केली होती. आणि पूजेनंतर मग आम्ही पण फ्री झालो, म्हणून सकाळी लवकर करून घेतली, म्हणजे नंतर दुसऱ्या पाहुण्यांना आम्हालाही वेळ देता आला आणि त्यांच्याशी व्यवस्थित भेटता आलं, बोलता आलं. आता पुढची पूजा बघा तुम्ही, आमच्या गुरुजींनी कशा प्रकारे पूजा केली होती. आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये तुम्ही पण सामील व्हा आमच्यासोबत. गणपती बाप्पांची प्रार्थना करायची. विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानद्वारोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वये देशांतरा पाठवे. हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवे. पिता माता बंधू तुझ विनसे कोण मजला. बहु मे मैजाजुर मरदिनी रम्य कबरदिनी जैल तुदे रम्य कबरदिनी जैल तुदे. सुरवर वर्जिनी दुरधर दर्जिनी दुर्मुख अर्जिनी हरजर दे. भुवन भोजिनी रंगर दोजिनी किल विजमोजिनी गोचर दे. धनुजनि रोशिनी दितसुत रोजिनी दुर्मुख दोजिनी सिंधु तुदे. जय जय मैजाजुर मरदिनी रम्य कबरदिनी जैल. कसं आहे ना, सध्या 2-3 दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही, कारण कसं गणपती बाप्पाच्या धावपळीमुळे आणि सगळं असं पाहुणे वगैरे मंडळी होते, त्यामुळे मला एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही, म्हणून माझे व्हिडिओ आले नाही. तर थोडंसं समजून घ्या आणि याच्या पुढचे पण माझे व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि थोडंसं सपोर्ट करत चला, म्हणजे बरं होईल.
बोलीत आहे असे त्यांना दिसले तेव्हा ते लगे वैकुंठात विष्णूकडे गेले. तिथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारद आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. श्री स्वस्ती किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले पुण्यकारक व्रत. तर अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. कथा वगैरे वाचली, आम्ही आरती वगैरे केली. बाकी व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे बाकीचं स्किप केलं कारण आणि मध्येच लाईट पण गेली होती त्यामुळे मग बाकीचे व्हिडिओ शूट करता आलं नाही. तर आता आम्ही आमच्या जे बिल्डिंगमध्ये गणपती आहेत ना त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो. तर त्यांचेही तुम्हाला दर्शन करून देते. बघा किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची आणि डेकोरेशन पण छानपैकी बनवलं त्यांनी. समोर शिवाजी महाराजांचं मूर्ती ठेवली आहे छान आणि बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि हे आता दुसरा गणपती, हे गौरी गणपतीचं हे डेकोरेशन आहे, हे पण खूप सुंदर बनवलं आहे त्यांनी. आता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मी गौरीची ओटी भरण्यासाठी आली होती कारण दरवर्षी गौरीची ओटी भरते. आता बघा ही बैलगाडी पण किती सुंदर आहे. साईडला त्या छोट्या तुळशी वृंदावन आहे, 2 बायका अशा ठेवल्या आहेत आणि एक बघा असं दळण दळते, जातं ठेवलं आहे. म्हणजे असं खूप छान आरास केली आहे. याचं छोटे छोटे भांडे असतात ना ते भातुकलीचं ते ठेवलं आहे. आणि गौरीची मूर्ती बघा किती सुंदर आहे, इतकी सुंदर आहे ना मूर्ती. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की साक्षात कोणीतरी लेडीज आपल्यासमोर उभी आहे असं वाटतं, इतकं छान आहे. आणि आज इथे ना एक विशेष गोष्ट मला बघायला भेटली. ती म्हणजे ना ते रात्रीच्या वेळेस काय करतात, जागरण करतात तेव्हा ना गौरीच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा देतात आणि त्याला पूर्णपणे असं प्लेन करून देतात. तर मी जेव्हा ओटी भरत होती ना तेव्हा माझं अचानक लक्ष गेलं. तर त्या पूर्ण कुंकू प्लेन होतं आणि त्याच्यावर फक्त एकच बोट असं उमटलेलं होतं. तर मी त्या मावशींना विचारलं की हे असं कसं. तर त्या बोलल्या की रात्री गौरी तिच्या हातून स्वतःच्या कपाळाला कुंकू लावते म्हणून ते बोट उमटलेलं असतं. आणि हे असं ह्याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी असं होतं, पण ह्या वर्षी मला पहिल्यांदा बघायला भेटलं. त्यामुळे मी आता व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पण ते हे केलं, शेअर केलं आहे. पण ते कुठपर्यंत कॅप्चर झालं व्हिडिओ ते नाही मला कळलं, पण तुम्ही बघा पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच. मी आता गौरीची छानपैकी ओटी भरली, मग परत त्यांना असा मस्त गजरा घातला. त्यांनी वेणी घातली होती, मी गजरा घातला ना. गजरा घातल्यानंतर अजून गौरीचं रूप इतकंच सुंदर आणि बघा किती छान दिसत होतं आणि एकदम खुलून आलं. हे बघा तुम्हाला दिसत असेल कुंकवाचं बोट असं उमटलेलं, पूर्णपणे असं प्लेन आहे साईडला आणि फक्त एक बोट उमटलेलं आहे. तर म्हणजे किती साक्षात्कार आहे ना हा पण एक. खरंच मला तर खूपच आश्चर्य वाटलं. आणि आता ही दुसरी गौराई आहे आमच्या बिल्डिंगमधलीच. ही गौराई पण खूपच सुंदर आहे आणि इथंही सेम मला बघायला भेटलं. इथंही गौरीच्या हातात त्याने कुंकवाचा करंडा दिलेला होता आणि इथंही गौरीने स्वतःहून कपाळी कुंकू लावलं होतं. इथेही गौरीचा बोट उमटला आहे त्या कुंकवावरती. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता बघा मी सुंदर अशी मस्त ओटी भरते गौरीची. आणि दरवर्षीच वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मी सगळ्या गौरींची ओटी भरली. आणि ह्या गौऱ्या इतक्या सुंदर आणि इतक्या छान सजवलेल्या असतात ना यांनी की यांच्याकडे असं वाटतं की बघतच राहावं. बघा आता ह्या गौरीला पण मी गजरा घातला, किती सुंदर दिसते बघा. म्हणजे अक्षरशः किती वर्णन करून किती कौतुक करू असं झालं आहे मला. बघा किती सुंदर वाटते. आणि पूर्ण अशी आरास केली त्यांनी, छान रांगोळी वगैरे काढली फुलांची. त्यांच्याकडे फक्त गौरी असते, गणपती नसतो. हे बघा फुलं पण फ्लावर पॉटमध्ये ठेवले, ती पण किती सुंदर दिसत आहेत. आणि बघा इथं पण बघा कसं बोट उमटलेलं आहे. म्हणजे हा एक साक्षात्कारच म्हणावा ना. आणि गौरीचं रूप बघा किती हसरी दिसते ना गौरी, छान किती मस्त. आता आमचे बाप्पा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.